2007च्या विश्वचषकामध्ये तो चमकला। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यानं तुफानी अर्धशतक करून भारताला 150 धावांचा टप्पा पूर्ण करून दिला। भारतानं आफ्रिकेवर विजय मिळवला आणि भारतानं या विश्वचषकामध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश केला। महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक तर जिंकलाच, पण भारताला आणखीन एक हिरा सापडला, तो म्हणजे रोहित शर्मा। यशाची अनेक शिखरे पार करणाऱ्या रोहित शर्माला आयसीसी विश्वचषकाची ट्रॉफी वेळोवेळी हुलकावणी देत होती। अनेक चढ उतार पार करत त्याने ती जिंकून दाखवली। झिरो ते हिरो या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत रोहित शर्माची प्रेरणादायी गोष्ट। झिरो ते हिरो या मालिकेचे काही भाग डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही नक्की पहा। आणि अजूनही तुम्ही आपल्या लय भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार, मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय लय भारी। मुंबईतल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेला रोहित पुढे इतका धडाकेबाज फलंदाज होईल हे कुणालाच ठाऊक नव्हतं। शालेय वयात ऑफ स्पिनर म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या रोहितने कोच दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली बॅटिंगचे धडे गिरवले। सुरुवातीला तो मोठे फटके मारायला घाबरायचा, कारण मोठा फटका मारायच्या नादात बॅट तुटली आणि ती बॅट आपल्याला वेळेवर नाही मिळाली तर आपल्याला क्रिकेट खेळायला मिळणार नाही ही भीती त्याला असायची। क्रिकेटमध्ये त्याला आणखी संधी मिळावी म्हणून दिनेश लाड यांनी त्याचं ऍडमिशन स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल कॉलेज या ठिकाणी केलं आणि तिथे त्याला शिष्यवृत्ती सुद्धा दिनेश लाड यांनी मिळवून दिली। 2007 नंतर रोहितला T20 आणि एक दिवसीय सामन्यामध्ये संधी मिळाली, पण त्याला म्हणावा तसा फॉर्म सापडत नव्हता आणि याच कारणाने 2011च्या एक दिवसीय विश्वचषकात त्याची निवड झाली नाही। तो प्रचंड निराश झाला, पण येत्या काळात मिळणाऱ्या संधीचं सोनं कसं करायचं हे रोहितला नक्कीच ठाऊक होतं आणि म्हणून त्याने कष्ट आणि मेहनत सोडली नाही। 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारतीय संघाला 2 ओपनरांची नितांत गरज होती। यावेळी महेंद्रसिंग धोनीने शिखर धवन आणि रोहित शर्माला ओपनिंग करण्याची संधी दिली आणि रोहितने या संधीचं सोनं केलं। यानंतर त्याने पाठीमागे वळून बघितलंच नाही। यानंतर एक दिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने तब्बल 3 द्विशतके ठोकली। एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या असणारी 264 धावांची खेळी ही सुद्धा रोहितच्याच नावावर आहे। IPL मध्ये सुद्धा कॅप्टन म्हणून मिळालेल्या संधीचं सुद्धा रोहित शर्मानं सोनं केलं। तब्बल 5 IPL ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा IPL मधला सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो। इतकं सगळं असूनही रोहित शर्माला आयसीसीचा विश्वचषक वेळोवेळी हुलकावणी देत होता। 2019च्या विश्वचषकामध्ये रोहितच्या बॅटमधून तब्बल 5 शतके आली, पण सेमीफायनल मध्ये जाऊन भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला। 2023च्या विश्वचषकामध्ये सुद्धा भारतच विश्वचषक जिंकणार असं वाटत असताना फायनल मध्ये जाऊन भारताला ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाना पराभव स्वीकारावा लागला। या सगळ्यानंतर रोहित प्रचंड निराश होता, पण त्यानंतर प्रचंड कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर रोहितने 2024चा T20चा विश्वचषक भारताला जिंकूनच दिला। महेंद्रसिंग धोनी नंतर T20चा विश्वचषक जिंकणारा रोहित शर्मा हा भारताचा यशस्वी कॅप्टन ठरला। मित्रांनो, रोहित शर्माची ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा कोणत्या खेळाडूबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल हे सुद्धा कमेंट मध्ये लिहा। आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।